काल एका 21 वर्षीय तरुणाचा गुरुराज पेडमकर याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला। रायलादेवी तलावाच्या बाबतीत अनेक समस्या आहेत। मधल्या काळामध्ये त्याच्या फेस 1चं काम झालं, ब्युटिफिकेशन झालं, परंतु जी दुसरी बाजू आहे ती बाजूचं काम अजून MMRDA कडून सुरू झालेलं नाही। त्यांची टेंडरिंग प्रोसेस सुरू आहे, परंतु हा नागरिक त्या ठिकाणी जातात, जे वॉकला येणारे नागरिक असतात, तरुण जातात। हे पावसाचे दिवस आहेत, तरुण मुलं त्या ठिकाणी पोहण्यासाठी जातात। त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक नाही, लाईफ गार्ड्स नाहीत, त्या ठिकाणी कुठलेही संरक्षक जाळ्या नाहीत, लाईट्स नाहीत, आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये काल एक असा दुर्दैवी अशी ही घटना घडली। मी माननीय आयुक्तांना याबाबत काल रात्रीच अवगत केलं होतं। आज सकाळी मी त्यांची भेटण्याची वेळ मागितली होती। आयुक्त काही कामास्तव दिल्लीत असल्याने त्यांनी तातडीने अतिरिक्त आयुक्त 2 यांना सांगून बैठक आयोजित केली। सकाळी देखील आम्ही साईटवर जाऊन आलो। मग कार्यकारी अभियंता कलाल असतील, मनीषा प्रधान मॅडम असतील, स्वच्छता निरीक्षक असतील, त्या ठिकाणी असलेल्या ज्या काही विविध समस्या आहेत, इव्हन MMRDAचे जे अधीक्षक अभियंता आहेत त्यांच्याशी देखील आम्ही या संदर्भात चर्चा केली। त्यांना देखील ज्या काही उपाययोजना करायच्या आहेत त्या देखील आम्ही सांगितल्या। DCP प्रशांत कदम यांच्याशी देखील चर्चा करून त्या ठिकाणी पोलिसांचं पेट्रोलिंग कसं वाढवता येईल। मुळात असं आहे की ज्या ठिकाणी ब्लॅक स्पॉट्स होत आहेत किंवा ज्या ठिकाणी अपघात प्रवण अशी क्षेत्र तयार होतात त्या ठिकाणी योग्य त्या उपाययोजना करणं गरजेचं आहे। त्या दृष्टीने आयुक्तांनी देखील लगेच तातडीने त्या बैठक आयोजित केली, योग्य त्या उपाययोजना करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिलेत। मी आयुक्तांकडे एकच मागणी केली आहे की ह्या अशा प्रकारच्या दुर्घटना, शेवटी कोणाचाही जीव जाणं ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण हा मनुष्याने दिलेला जीव आहे आणि तो जाणं म्हणजे अतिशय दुर्दैवी आहे। त्या दृष्टीने अतिशय कठोर पावलं उचलणं आणि रायलादेवी तलावाच्या ठिकाणी असलेल्या ज्या काही आपण ज्या म्हणतो जे काही लॅकुनाज आहेत, ज्या काही दुरुस्ती करणं गरजेचं आहे त्या देखील तातडीने दुरुस्ती करण्याचं मी त्यांना निवेदन दिलेलं आहे। त्यांनी देखील अगदी तातडीने त्या सगळ्या करण्याच्या बाबत अगदी मला आश्वासन दिलेलं आहे। मुद्दा आहे असा की त्या रायलादेवी तलावाच्या आजूबाजूला गरजुली देखील आणि भयानक प्रकारे फिरत असतात, त्यामुळे देखील महिलांना तिथे जाणं येणं देखील मुश्किल झालं आहे। पोलिसांकडून त्याबद्दल कसा नाही, मी त्या मीटिंगमधनंच आम्ही DCP प्रशांत कदम सरांना फोन केला। त्यांच्यासमोरच सिनियर PI देखील बसलेले होते। गर्दुल्यांचा विषय हा आम्ही स्थानिक लेवललाही बऱ्या प्रकारे हाताळलेला आहे, परंतु जसं आपण म्हणतो की ज्या ठिकाणी डार्क स्पॉट्स क्रिएट होतात किंवा ज्या ठिकाणी असे ब्लाइंड स्पॉट तयार होतात त्या ठिकाणी गर्दुल्यांचं प्रमाण असतं, कारण ते कुठेतरी आडोसा शोधण्याचा प्रयत्न करत असतात। मी ज्या काही 4-5 उपाययोजना सांगितल्या त्याच्यामध्ये त्या ठिकाणी लाईट लावणं, त्या संरक्षक भिंती तयार करणं, त्या ठिकाणचा गाळ काढणं, त्या ठिकाणच्या विद्युत व्यवस्था करणं, 24/7 सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी नेमणं, त्या ठिकाणी साफसफाई ठेवणं, या सगळ्या याच्यामध्ये गर्दुल्यांच्या बाबतीत आम्ही प्रभागामध्ये देखील विशेष उपाययोजना घेतलेल्या आहेत। आणि ज्या ठिकाणी असं आढळून येतं की ते कुठलीही कोणाची हैगाई केली जात नाही, मग त्याला शिवसेना स्टाईलच उत्तर दिलं जातं। तर काही महिन्यापूर्वी देखील नाही, आपण म्हणताय तसं बरोबर आहे, एका पाळीमध्ये एक सुरक्षा रक्षक अशी महापालिकेने नेमलेले त्या ठिकाणी आहेत। आत्ताच आम्ही माननीय अतिरिक्त आयुक्तांकडे जी बैठक घेतली त्या ठिकाणी तिथे 2 सुरक्षा रक्षक आणि एक सुपरवायझर असं नेमण्याचं आत्ताच त्यांनी मला आश्वासन दिलं आहे। परत पोलिसांचं देखील त्या ठिकाणी पोलिसांनी एक पॉईंट क्रिएट केलेला आहे, जो रहेजाची आणि भानुशाली सोसायटीची मागची बाजू आहे त्या ठिकाणी पोलिसांनी एक जो काय आपण म्हणतो त्यांचा एक पॉईंट तयार केलेला आहे। तिथे देखील पोलीस हे करतात, पण त्याच्या फेऱ्या वाढवणं आणि त्याचं जास्तीत जास्त पेट्रोलिंग करणं याची विनंती आम्ही केली आहे। त्यांनी देखील सकारात्मक त्याला घेऊन त्या ठिकाणी पोलिसांचं पेट्रोलिंग देखील वाढवता येईल आणि त्या ठिकाणी मुळात जो अंधार आहे त्याच्यावरती पण उपाययोजना, कारण रात्रीच्या वेळात जिथे त्या ठिकाणी जास्त लोक बसतात तर आपण त्यावर देखील उपाययोजना करण्याच्या सूचना माननीय अतिरिक्त आयुक्तांनी केलेल्या। लोकांना काय सांगाल? बऱ्याचदा तिकडे लहान मुलं असतील किंवा काही लोक बकरी चरण्यासाठी किंवा या गोष्टीसाठी देखील येत असतात, वारंवार सांग आता हे थोडे पावसाचे दिवस आहेत, थोडं पाणी वर आल्यानंतर प्रत्येकाला असं वाटतं की मी पोहायला जावं, पण माझं तर सगळ्याच नागरिकांना सांगणं, कारण शेवटी हा तलाव आहे, तलावामध्ये गाळ असतो, इतर सगळ्या ह्या गोष्टी असतात। नागरिकांनी देखील जागरूकता त्या दृष्टीने देखील आम्ही उपाययोजना करण्याच्या दृष्टीने माननीय महापालिका आयुक्तांना सांगितलंय आणि नागरिकांनी देखील त्या अशा प्रकारच्या पाण्यामध्ये जाऊ नये, कारण खाली गाळ किती आहे, त्याची डेन्सिटी किती आहे, खाली खोली किती आहे याची आपल्याला माहिती नसते आणि आपल्याला प्रत्येकाला वाटत असतं की मी पट्टीचा पोहणार आहे, पण जेव्हा खरोखर अशी वेळ येते त्यावेळेला ही जी काही दुर्घटना घडली अशी कोणाच्याही बाबतीत घडू नये, कोणाचा शेवटी एक जीव गेला आहे त्या ठिकाणी, म्हणून योग्य त्या उपाययोजना करण्याचा आपण तलावाच्या सुरक्षेचा भाग झाला आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष आहे त्याच्याकडे तुम्ही लक्ष वेधलेलं, अपुऱ्या सोयी किंवा उपाययोजना ज्या आहेत त्या अपुऱ्या आहेत। हो, मी मागच्या 15 दिवसापूर्वी माननीय आयुक्तांना देखील या संदर्भाने पत्र देखील दिलं होतं, त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली होती। त्यावेळेला एका फिरक्या शाळेच्या इथे ज्यावेळेला झाड पडलं
त्यावेळेला जी आपत्ती व्यवस्थापनची टीम आली त्यांच्याकडे कसलेच साहित्य नव्हते. मी आत्ता देखील मिटिंगमध्ये माननीय अतिरिक्त आयुक्तांकडे हा प्रश्न अधोरेखित केला की त्यांना तुम्ही ट्री कटर्स असतील, त्यांना स्नेक कॅचर असतील, इव्हन जे वायर कटर्स आहेत, केबल कटर्स आहेत किंवा त्यांना लागणारं इतर जे काही महत्त्वाचं सामान आहे ह्याला काही फार पैसे लागत नाही. त्या दृष्टीने त्यांनी ते घ्यावं. त्यांनी देखील उद्याच तातडीने आपत्ती व्यवस्थापनच्या अनुषंगाने बैठक लावली अतिरिक्त आयुक्तांनी. मी त्यावेळेला माननीय उपायुक्त गोदापुरे, माननीय आयुक्त यांच्याशी देखील चर्चा केली होती. आपत्ती व्यवस्थापनचे तडवी यांच्याशी देखील चर्चा केली, कारण हा प्रसंग मी स्वतः बघितला होता आणि मी त्याच वेळेला तो हायलाईट केला होता. परंतु आपत्ती व्यवस्थापन बघा काम ते करतायत. मी माझ्या पत्रात देखील म्हटलं होतं की सगळ्यात अगोदर पोहोचण्याचं काम हे आपत्ती व्यवस्थापन करतंय, परंतु त्यांच्याकडे जे साहित्य आहे हे साहित्य नाही आहे. त्यामुळे त्यांना काय करावं लागतंय, इतर विभागांशी जे काही कोऑर्डिनेशन आहे. त्या दिवशी असंच झालं की वागळेची फायर ब्रिगेडची गाडी ही दुसरीकडे गेल्यामुळे त्यांचा तो कॉल, आणि झाड पडलं होतं, पूर्ण रस्ता बंद होता, बाजूला शाळा आहे. जर ते 10 मिनिटं अगोदर झाड पडलं असतं तर मोठी दुर्घटना घडली असती. पण मला असं वाटतं की आजचा जो काही आपला मुद्दा आहे हा रायलादेवी तलावाचा आहे. आपण रायलादेवी तलावाच्या सुरक्षिततेबाबत मी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांशी, माननीय खासदार नरेश म्हस्के साहेबांशी देखील याबाबत आजच चर्चा करणार आहे. ते देखील आयुक्तांशी बोलतील. परंतु आयुक्तांनी ज्या काही मी सूचना केल्या त्या सकारात्मक घेतल्यात आणि मला निश्चितच त्याच्यामध्ये बदल होईल. आणि बदल नाही झाला तर मग रस्त्यावर येऊन काम करणं ही पूर्वीची स्टाईल आहे शिवसेनेची, त्यावेळी आम्ही त्या पद्धतीने करू.